आता आढावा घेणार आहोत विविध क्षेत्रातल्या महत्त्वाच्या 9 बातम्यांचा। सुरुवातीला राजकीय बातम्या। वेषांतराचा आरोप सिद्ध झाला तर मी राजकारण सोडेल, अजित पवारांचं वक्तव्य। तर आरोप सिद्ध नाही केले तर राजकीय संन्यास घ्या, आरोप करणाऱ्यांना अजित पवारांचं आव्हान। मुंबई ठाण्यात लोकसभा निवडणुकीत संथ गतीनं मतदान झाल्याचा ठाकरेंचा आरोप। मुंबई उपनगर ठाण्याचा अहवाल आयोगाकडे सादर। ठाकरेंवर कारवाईबाबतचा निर्णय पुढील आठवड्यात होईल, सूत्रांची माहिती। विरोधी आणि सत्ताधारी आमदारांवर हल्ले होत आहेत, राज्यात कायदा सुव्यवस्था आहे कुठे, संजय राऊतांचा सवाल। तर महाराष्ट्रात जे काही सुरू आहे त्याचा कंट्रोल दिल्लीत, राऊतांचा आरोप। माझ्या घरावर ईडी कधीही छापा टाकू शकते, ईडीतील सूत्रांनी मला सांगितलं। दोघांपैकी एकाला माझं संसदेतील भाषण आवडलं नाही, भाषणामुळेच माझ्यावर कारवाई होऊ शकते, राहुल गांधींचा खळबळजनक दावा। सरकार विरोधात बोलतोय म्हणून आमच्यावर हल्ले होऊ शकतात, राहुल गांधींसह आम्हाला पुन्हा कारवाईला सामोरं जावं लागेल, संजय राऊतांचा आरोप। एक साजिश रची जा रही है और ये साजिश यहाँ ने विदेश की भूमि पर रची जा रही है। ये मैं आपको बता रहा हूँ, कुछ भी हो सकता है, हमले भी हो सकते हैं हमारे सबके ऊपर, राहुल जी के ऊपर। सर्व पक्षांआधी महायुतीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होईल, तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा, तेच उमेदवार जाहीर करतील। जागा वाटपावर उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती। शरद पवारांची आधीपासूनच पक्ष फोडणं, लोकांना पाडणं अशी रणनीती। शरद पवारांकडूनच अजितदादा आणि आम्ही फोडाफोडीचं राजकारण शिकलो, शरद पवारांनी आता घरफोडीचा कार्यक्रम सुरू केलाय, धर्मराव बाबा आत्राम यांची टीका। निवडणूक आल्यानं लाडकी बहीण आठवली, 2 महिने पैसे देतील आणि नंतर पळून जातील, निवडणुकीनंतर लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही, संजय राऊतांचा सरकारवर निशाणा। संभाजीराजे छत्रपतींवर एकेरी बोलणं हा राजघराण्याचा अपमान, संभाजीराजेंचा अपमान करणाऱ्यांचा जाहीर निषेध। जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीराजांवर एकेरी शब्दामध्ये बोलणं हा राजघराण्याचा अपमान आहे। राजघराण्याचा फक्त निवडणुकीसाठी उपयोग करायचा आणि आपल्याला जागा मिळाल्यानंतर त्यांचा अवमान करायचा, ही काही गोष्ट नव्यानं नाही, अनेक वेळा हे या सगळ्यांकडनं झालेलं आहे। परंतु छत्रपती संभाजीराजांचा जो अपमान झालेला आहे त्याचा मी जाहीरपणाने निषेध करतो।